राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर. अर्थसंकल्प सन 2025 आणि 26 मध्ये 3 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे निर्णय झालेले आहे. या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. निर्णय शासनाचे शेतकऱ्यांच्या हिताचे. लहान सीमांत शेतकरी व कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून कृषी शेतमालाच्या मूल्य साखळ्याच्या विकासासाठी 2100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांना गती. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे, यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा सुमारे 2100 कोटी रुपयाचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. 2 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सन्मान बळीराजाचा चालना कृषी क्षेत्राला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षासाठी 255 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यातील बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच बांबू आधारित उद्योजकांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की युवकांना रोजगार व स्वयंरोजगार हा शासनाचा निर्धार. नव्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी 9 उपक्रमामध्ये राज्य अग्रेसर व्हावे, यासाठी नवी मुंबई येथे 250 एकर क्षेत्रावर नाविन्यता नगर इनोव्हेशन सिटी उभारण्यात येणार आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत 10,000 महिलांना कौशल्य व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे 3 महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.